परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्याकांडाला तब्बल 21 महिने उलटले तरीही आजवर दोषींना अटक झालेली नाहीये। त्यामुळे अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा निर्णय घेतलाय। आज ज्ञानेश्वरी मुंडे आपल्या कुटुंबियासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। देवेंद्र फडणवीसांची मुंबईत भेट घेण्याआधी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी एबीपी माझाशी संवाद साधत पुन्हा धक्कादायक आरोप केले। जे काही या प्रकरणामध्ये घडलं हे सगळं मी मुख्यमंत्र्यांना सांगणार असल्याचं ज्ञानेश्वरी मुंडेंनी सांगितलंय। मागील अनेक दिवसांपासून मी मुख्यमंत्र्यांची वेळ या सगळ्या प्रकरणासंदर्भात मागत होते। मागील 21 महिन्यांपासून मी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, असं ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्यात। महादेव मुंडे यांची ज्यांनी हत्या केली ते आरोपी अजूनही मोकाट आहेत। आता जी नावं आरोपींची आहेत ती नावं मी गुप्तपणे मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे। बंगल्यावरून फोन येतो आणि पुढे काहीच होत नाही आणि तो बंगला धनंजय मुंडेंचा आहे, असा खळबळजनक आरोपही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला। तसेच मला मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे, या सगळ्या प्रकरणांमध्ये SIT आणि CID मार्फत तपास व्हावा अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे।